नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील अत्यंत लोकप्रिय अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नुकताच आपला नवीन अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये तुमच्या हक्काच्या पैशाबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची ही बातमी आहे. हक्काचे पैसे लाडक्या बहिणींचे म्हणजेच लाडकी बहीण योजनांचे हप्त्याबाबत सर्वात मोठी ही अपडेट आहे. बघा, सर्वात पहिली अपडेट म्हणजे काय आहे हे इथे आपण बघून घेऊया. योजना कायमस्वरूपी सुरू राहणार. मित्रांनो बघा, अर्थसंकल्प जेव्हा सादर केलेला आहे हा नवीन, यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे आपण आता बघणार आहोत हे म्हणजे योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अनेकांच्या मनात शंका होता की ही योजना बंद होईल का, तर त्यांचे उत्तर आता स्पष्ट मिळालेले आहे की ही जी योजना आहे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी बजेटमध्ये या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे. म्हणून याचाच अर्थ ही योजना भविष्यातही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. सध्या तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत, ते भविष्यातही मिळत राहतील. मित्रांनो बघा, जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागतो त्या निधीची इथे तरतूद करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा की ही जी योजना आहे ही भविष्यातही सुरू राहणार आहे, कारण यासाठी आता आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. दुसरा पॉईंट म्हणजे रखडलेले हप्ते आणि फेब्रुवारीचा लाभ. ज्यांचे पैसे इथे थांबलेले होते, फेब्रुवारीचा लाभ जसे ज्यांचे पैसे थांबलेले आहे त्यांसाठी ते मोठी आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांना जानेवारीचा महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्या आता इथे फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तांत्रिक कारणामुळे आणि निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे काही हप्ते रखडले होते, परंतु आता ही प्रक्रिया पूर्ण वेगवान झाली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीला तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो बघा, जानेवारीचा जो हप्ता आता ज्या महिलांना मिळालेला आहे ते आता फेब्रुवारीची वाट पाहत की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता हा कधी मिळेल. काही तांत्रिक कारणांची इथे अडचण होती, निवडणुका आचारसंहिता मागंसुद्धा तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल, त्यामुळे काही हप्ते इथे थांबवण्यात आले होते. पण आता ही जी प्रक्रिया आहे हप्ते वितरित करण्याची ही पुन्हा वेगवानपणे सुरू झालेली आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची नाही आहे. ज्यांचे इथे पैसे थांबलेले आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा सांगा. त्यांचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला सध्या तुमच्या खात्यात पैसे जमा होतील व मार्चचे पैसे मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये इथे जमा करण्यात येणार आहे फेब्रुवारीचा हप्ता. आता इथे तिसरा पॉईंट म्हणजे ई-के-वाय-सी बद्दल. बघा, ई-के-वाय-सी अपडेटसाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ज्या भगिनींनी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत किंवा त्यांचे पैसे तांत्रिक चुकीमुळे रखडले आहेत. अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत आपली ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याची किंवा एडिट करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही ही दुरुस्त वेळेत केली तर तुमचे रखडलेले पैसे पुन्हा तुम्हाला मिळू शकतात. मित्रांनो बघा, सर्वात आनंदाची बातमी आहे, कारण बऱ्याच महिलांचा इथे हे प्रॉब्लेम होता की ज्यांचे पैसे थांबले होते. अशा बरीच महिलांना त्यांनी मला कमेंट केलं होतं की त्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे की तुम्ही ई-के-वाय-सी जी आहे ही ते करून घ्या, कारण तुमचे जे पैसे आहेत, जे रखडलेले आहे, जे थांबलेले पैसे आहे हे नियमितपणे आता तुमच्या खात्यात इथे येणार आहे. त्यामुळे ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. शेवटची संधी देण्यात आलेली आहे. मित्रांनो बघा, 31 मार्च हा जो महिना मार्च चालू आहे याची जे 31 तारीख आहे शेवटची, या 31 तारखेपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा जो हप्ता आहे हा रखडला जाणार नाही, थांबणार नाही. आणखीन जर तुमची काही वेगळी जर प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, कारण आपण हा जो चॅनल चालवत आहोत खास म्हणजे गरजू महिलांसाठी आहे आणि त्यांच्या समस्या म्हणजे आपल्या समस्या आहे. म्हणून तुमच्या समस्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा. आता इथे आपण बघूया. बघा, चौथा मुद्दा काय आहे. बघा, हप्त्याची तारीख निश्चित करण्याची मागणी. मित्रांनो बघा, अर्थसंकल्प जेव्हा हे झालं आणि यात म्हणजे घोषणा करण्यात आली, त्यात जो चौथा पॉईंट होता हा म्हणजे हप्त्याची तारीख निश्चित करण्याची मागणी. आता जो हप्त्याची तारीख म्हणजे नेमकी काय आहे. बघा, सध्या हप्ता कधी येतो हा 10 तारखेला तर कधी 25 तारखेला येतो. त्यामुळे महिलांची अशी मागणी आहे की प्रत्येक महिन्याची 1 तारीख ही हप्ता जमा होण्यासाठी निश्चित करावी, जेणेकरून घराचे आर्थिक नियोजन करणे सोपे जाईल.
तुम्हालाही असे वाटते का? तर मला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. बघा, महिलांची काय इथे मागणी झाली, नवीन मागणी, ते म्हणजे तुम्ही जे लाडक्या बहिणीचे पैसे देत आहे याची जी तारीख आहे ही तर फिक्स करण्यात यावी. 10 तारीखला येतात, कधी आपले जे पैसे आहे लाडक्या बहिणीचे हे 10 तारखेला येतात, कधी महिन्याच्या 25 तारखेला येतात. तर एक मागणी अशी आहे की महिन्याच्या 1 तारखेला हे पैसे देण्यात यावे, जेणेकरून लाडक्या बहिणींना इथे सोयीचं होणार व ते आपल्या घराची घर खर्च व्यवस्थितपणे भागू शकणार व नियोजन करू शकणार. तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता नंबर 5वा मुद्दा नेमका काय बघा, 2100 रुपयांचे निर्णय कधी घेणार? मित्रांनो बघा, आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना किती 1500 रुपये मिळत आलेले आहे. आता बघा, निवडणुकीच्या काळात हप्ता 2100 रुपये करण्याची चर्चा होती. मात्र सध्याच्या अर्थसंकल्पनात तरी 1500 रुपयांचीच तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. योग्य वेळी सरकार या रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेईल असे संकेत देण्यात आले आहे. मित्रांनो बघा, आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे देण्यात आलेले आहे व आता याची जी मागणी आहे ही 21 रुपयांची मागणी आलेली आहे. तर 2100 रुपयाची जे निर्णय आहे हे कधी घेण्यात येईल असा प्रश्न इथे मांडण्यात आला होता. मात्र आता सध्या यावर कुठली चर्चा झालेली नाही की 21 रुपयाचं ते मागणी होणार म्हणून. आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जिथे पुढेही मिळणार आहे व योग्य वेळी जेव्हा शासनाकडून अपडेट मिळेल तेव्हा हे तुम्हाला पैसे 2100 रुपये देण्यात येईल. पण आता हे तुम्हाला सध्याशी 1500 रुपयेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि जर ज्यांना इथे 1500 रुपये येत नाही किंवा काही वेगळा ज्यांचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आता इथे बघा, पुढं याचा जो निष्कर्ष आहे टोटल या व्हिडिओचा हे आपण इथे बघूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, घाबरायचं इथे काहीही कारण नाही. तुमची योजना सुरक्षित आहे. फक्त तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असण्याची खात्री करा आणि KYC पूर्ण असल्याची खात्री करा. आता लाडक्या बहिणींना इथं नेमकं काम काय करायचं, तर 2 महत्त्वाचं काम करायचं आहे. सर्वात पहिलं काम म्हणजे तुमची जी राहिलेली KYC आहे किंवा KYC काही दुरुस्त असेल किंवा काही राहिलं असेल तर हे तुम्हाला इथे योग्य वेळी करून घ्यायचं आहे. KYC दुरुस्त वगैरे करून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. कारण जोपर्यंत आधार कार्ड बँकची लिंक नसणार तोपर्यंत हे पैसे येणार नाही. म्हणून लवकरात लवकर आपल्याला ही कामं करून घ्यायची आहे. आणखीन जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर आपला कमेंट बॉक्स खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. काही सजेशन द्यायचं असेल तर सजेशन देऊ शकता. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.